चौहान सर संजय राउत दावा कर रहे हैं कि इंडिया अलायंस चौहान सर विपक्ष दावा कर रहा है कि उनकी सरकार बनी, उनके दावे को किस तरह चौहान सर असं आहे की नांदेड म्हणजे संपूर्ण मराठवाडाच बघावा लागेल ना, हा नांदेडचा एकट्याचाच विषय नाही आहे. संपूर्ण मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये आपण पाहाल की आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर आहेत. जी मायनॉरिटीची मतं आहेत त्यांचाही विषय आहे. काही स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. मला वाटतं आता हे सगळं कारण मीमांसा या सगळ्या गोष्टीवर नेमकं उमेदवार संबंधित उमेदवार चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे हे समजल्यानंतरच पुढची पावलं योग्य पद्धतीने विधानसभेसाठी काय अनुकूल ठरू शकतं याचा विचार करावा. आरक्षणाचा फटका बसलाय का भाजपला? कारण भाजप मला एकदम असं स्वीपिंग स्टेटमेंट करणं शक्य होणार नाही. वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे नेमकं प्रत्येक मतदारसंघात काय घडलेलं आहे ही कारण मीमांसा संबंधित उमेदवारांकडूनच रिपोर्ट घेतल्याशिवाय